जी इंडस्ट्रीमधले नावाजलेली लोकं आहेत, ते फील करून देत होते, की मी एक आउटसाइडर आहे. 24 तासातलं प्रत्येक गोष्ट दिसत नाही आपल्याला. पण ती एक फीलिंग होती, की हे लोकं इन्फिरियर फील करवतात किंवा दाबण्याचा प्रयत्न करतात. रिव्हेंजमध्ये आरबीने मेल कार्ड खेळलाय. जर तुम्ही आता क्लिप्स पण बघितल्या आणि ही पण एक अजून एक इनसाइड गोष्ट सांगते, जे तुम्हा लोकांना माहीत नाही. मला वाटलं होतं ते माहिती असेल, पण ते एपिसोडमध्ये नाहीये. त्या लोकांचं एक झालं होतं, की आपल्याला दिसायचंय रुचिताशी येऊन भांडा. लोकं माझ्याकडे येऊन ट्रिगर करायचे, पोक करायचे, इन्स्टिगेट करायचे, तोंडून काहीतरी निघायचं. मग तो मुद्दा घेऊन तो चघळत बसणार. मग भाऊच्या धक्क्यावरती त्यांना सिम्पती, मी विलनाइज. तेच होणार होतं. राखीने असे शब्द बोलले, जे तुम्ही एपिसोडमध्ये नाही बघितले, एडिट केले. खूप घाणेरड्या लेव्हलवरचे, जे मला इथे रिपीट पण नाही करायचे. खूप घाणेरड्या लेव्हलवरचे. जेव्हा मला बोललं जायचं, मला बोललंच दिलं नाही जायचं. जेव्हा बाकीचे बोलायचे, बाकीच्यांची सगळ्यांची बाजू ऐकली जायची, माझी कधीच नाही ऐकली जायची. मी बोलायला जायचे, मला थांबवलं जायचं. कारण की त्यांना माहिती होतं, मी बोलले तर मी विथ प्रूफ्स बोलेन. विशाल सोबतचं माझं रोमॅन्टिक रिलेशनशिप पण तसंच बिंबवलं गेलं आणि ते राखी सावंतमुळे झालं. त्याच्या आधी टिप्पणी नव्हती या गोष्टीवरती.